हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझी पूर्ण आठवड्याची पोझिशन सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी आपण काय ट्रेड करू शकतो आणि मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगणार. आणि जसं की मी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये आता तुम्ही जसं बघत असाल की मी ऑलमोस्ट एक वीक नंतर व्हिडिओ अपलोड करतो. पण त्याच्या आधीचा जो शेवटचा व्हिडिओ होता तेव्हा मी एक क्लिअर गोष्ट सांगितली, मार्केटला अगर तुम्हाला प्रॉफिटेबल व्हायचं असेल या आठवड्यामध्ये तर त्याला हा लेवल ब्रेक होणं किंवा हा एक लेवल ब्रेक होणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये असेल तर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं की एंट्री ही घेऊच नका, कारण जबरदस्ती एंट्री घेणं, जबरदस्ती एस एल देण्यापेक्षा एंट्री ही न घेतलेली बरं. ओके, अगर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. ओके, सो मी माझी ऑप्शन सेलिंगची एंट्री मी ही घेतलीच नाही. म्हणजे जो माझा सेटअप आहे, जी माझी स्ट्रॅटेजी आहे, जी झिरो लॉस करायचा मी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये मी एंट्री घेतलीच नाही. पण मी इंट्राडेमध्ये काही ट्रेड घेतलेत. फक्त मंडेला सोडून मी बाकीच्या 4ही दिवस मी ट्रेड घेतल्या आणि त्याचं मी तुम्हाला रिझल्ट हे मी मध्येच तुम्हाला सांगतो. पण जर एक मार्केटचं आपण ॲनालिसिस करू की मार्केटला हे बघा, एक सिम्पल एक सायकॉलॉजी तुम्हाला सांगतो. मार्केटने ही एक मोठी रेड कॅन्डल बनवली. अगर तुम्ही समजा एक खूप मोठ्या क्वांटिटीने ट्रेड करताय तर तुम्हाला पाहिजे की ॲटलिस्ट हा लेवल ब्रेक व्हायला पाहिजे, कारण हा लेवल ब्रेक झाला तर खूप साऱ्या क्वांटिटी लोड होणार, कारण बाहेर ॲक्टिव्ह होणार. त्याच्यामुळे आपल्या बऱ्यापैकी क्वांटिटी आणि एक क्विक मुवमेंटम आपल्याला हा लेवल ब्रेक झाल्यावरती होऊ शकतो. ओके, सेम डाऊन साईडला समजा कोणाला मार्केटला सेलिंग करायचं असेल तर मार्केटला हा लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे, कारण एवढ्या मोठ्या रेड कॅन्डलनंतर मार्केट वरती गेलं आणि त्याच्यानंतर परत खाली येत असेल तर इकडे हे सेलर हे ॲक्टिवेट हे होणारच. ओके, तर त्याच्यामुळे हा लेवल ब्रेक होत असेल तर आपलं एक क्विक मुवमेंटम मिळू शकतं. जसं की तुम्ही बघत असाल आजच्या दिवशी हा लेवल ब्रेक झाला. ओके, इकडे लेवल ब्रेक झाला, मार्केटने एक बऱ्यापैकी मुवमेंटम दिली. ओके, जे ऑप्शन बाईंग करतात ते इझिली आज प्रॉफिट बुक करून निघाले असतील. जे ऑप्शन सेलिंग करतात बाहेर आणि जे मोठ्या प्रॉफिटसाठी थांबतात त्यांचा आज एक डिसेंट लॉससुद्धा झाला असेल किंवा मग काय काय त्यांना कॉस्ट टू कॉस्टसुद्धा निघाले असतील. ओके, सो मी तुम्हाला माझी पोझिशन ही सांगेनच शेवटी. पण जसं ही जी व्ही शेप रिकवरी आहे ना, ही जी व्ही शेप रिकवरी आहे ही खूप कमी लोक कॅप्चर करू शकतात. जे ट्रेंड फॉलो करतात त्यांना ही पॉसिबलच नाही, कारण ट्रेंड फॉलो करतात क्लिअरली डाऊन ट्रेड दिसतात, डाऊन साईडलाच एंट्री घेणार. पण जे इंडिकेटर बेस्ड जे ट्रेड करतात त्यांच्यासाठी आज हा एक बऱ्यापैकी प्रॉफिटेबल ट्रेड राहिला असेल. जसं की मी तुम्हाला माझा एक व्हिडिओ होता मूव्हिंग एव्हरेजचा, अगर तुम्ही तो बघितला नसेल तर मी तोसुद्धा बघू शकता. मूव्हिंग एव्हरेज 74. ओके, तो सेटअप चालला आहे की नाही ते आपण एकदा बघून घेऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला माझं मार्केट ॲनालिसिस सांगेन. मार्केट ओपन झालं 24,500ला, तर आपण 24,500चा कॉल ओपन केला. त्याच्यामध्ये आपण एक इंडिकेटर लावूया मूव्हिंग एव्हरेज. MA टाईप केलं तरी मूव्हिंग एव्हरेज येणार. तिकडे मूव्हिंग एव्हरेज 74. ओके, अगर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल नक्की बघा, कारण ऑप्शन बाईंगसाठी हा एक परफेक्ट आहे. म्हणजे क्विक मुवमेंटम हवं असेल किंवा तुम्हाला 1:4चा टार्गेट हवा असेल किंवा 1:3च्या आसपास तुम्हाला ह्यामध्ये इझिली मिळू शकतो. ओके, सो मार्केटला मी जसं माझा जो सेटअप आहे मी सांगितलेलं की जोपर्यंत मूव्हिंग एव्हरेजच्या वरती जात नाही आणि क्लोज झाली त्याच्यानंतर आपण एंट्री घ्यायची. क्लोज झाली त्याचा हाय ब्रेक घेतला, आपण एंट्री घेतली. हा त्याचा एस एल असेल. एस एल जास्त मोठा होत असेल तर आपण काय करू शकतो, या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली आला की आपण आपली जो एस एल आहे तो कॉल करू शकतो. ओके, तर एंट्री झाली 230ला. तुम्ही इकडे बघत असाल तर 242, म्हणजे ऑलमोस्ट समजा आपल्याला कॉल साईडला 100 पॉईंट मिळाले. ओके, आणि आता आपण पुट साईडचा बघूया 24,500. अगर तुम्ही 24,500चा बघत असाल तर ओपनच मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आला आणि मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगितलं मूव्हिंग एव्हरेजच्या वरती ओपन होतं आहे. 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा हाय ब्रेक होत असेल तर एंट्री घेऊ शकतो. लो त्याचा एस एल असेल. ओके, आणि कमीत कमी टार्गेट हा 100 पॉईंट असायलाच पाहिजे. 190ला ओपन झाला, 390 म्हणजे ऑलमोस्ट इकडे 200 पॉईंट मिळाले. आपल्याला 200 पॉईंट घ्यायचेच नाही, आपल्याला फक्त 100 पॉईंट घ्यायचे आहेत. ओके, तर आपल्याला इथे 100 पॉईंट मिळाले. कॉल साईडला 100 पॉईंट मिळाले, पुट साईडला 100. म्हणजे ह्या इंडिकेटर बेसवरती आपल्याला आजच्या दिवसामध्ये 200 पॉईंट इझिली मिळाले. ओके, पण हा जो सेटअप आहे हा डेली काम करत नाही आणि मी सध्या तर करत नाही, कारण मी जे ऑप्शन बाईंग करायचो तेव्हा मी हा सेटअप करायचो. पण आता जेव्हापासून ऑप्शन सेलिंग केलं तर मला कॅरी फॉरवर्ड करावं लागतं. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा सेटअप सध्या एवढा कामाचा नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा सेटअप इझिली देऊन टाकला आहे. अगर तुम्ही मागे जाऊन पण बघत असाल जिथे मार्केट साईडवेज होतं तिकडेसुद्धा एक तुम्हाला डिसेंट प्रॉफिटसुद्धा दिला आहे. मार्केटने इथे ओपन झाला मूव्हिंग एव्हरेजच्या वरती,
त्याचा कमीत कमी तुम्हाला तुम्ही व्हिडिओ तर नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल सांगितलं तुम्ही SL किती ठेवायचा किंवा कॅन्डल कशी क्लोज व्हायला पाहिजे. तर कमीत कमी 10 ते 15 पॉईंटचा SL असायला पाहिजे किंवा 20 पॉईंटच्या आसपासचा, आणि त्याचा टार्गेट हा 100 पॉईंट असायला पाहिजे. ओके, सो इकडे एंट्री झाली या पॉईंटचा SL म्हणजे इथे 98, इकडे 105 म्हणजे 10 पॉईंट पण नाही, म्हणजे आपला SL इकडे कुठेतरी आहे ना. आणि तुम्ही टार्गेट बघत असाल तर तुम्हाला इथपर्यंत टार्गेट आला, त्याच्यानंतर हे मार्केट आहे साईडवेज, म्हणजे तुम्हाला इकडे लॉस. तर हा सेटअप जेव्हा मार्केट ट्रेंडी असतं तेव्हा एक बऱ्यापैकी काम करतं, आणि जेव्हा मार्केट साईडवेज असतं त्याच्यामध्ये तुम्हाला एक मिनिमम तुम्हाला एंट्री मिळते. अगर तुम्ही बाकीचे सेटअप बघत असाल तुम्हाला साईडवेजला हे तुम्हाला कंटिन्यूस तुम्हाला एंट्रीज देत असणार, पण हा जो सेटअप आहे तो तुम्हाला एकदम मिनिमम एंट्री देणार. जेव्हा मार्केट साईडवेज असेल तर खूप कमी एंट्री मिळतं, पण जेव्हा ट्रेंडी मार्केट असतं तुम्हाला एंट्री ही मिळणारच मिळणार. ओके, सो आता मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो, पण मी मोबाईल चेक केला त्याच्यामध्ये माझ्याकडे जुनी पोझिशन दिसत नाही आहे. मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला पण मला आता ते दिसत नाही आहे. तरी दिसलं तरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकून देईन ते, पण मी तुम्हाला सांगतो फक्त माझ्याकडे कालच्या पोझिशनचा व्हिडिओ आहे, माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे. पण मी तुम्हाला सांगतो मंडेला मी ट्रेड नाही घेतला तर नो प्रॉफिट नो लॉस. ट्यूजडेला मला 1800च्या आसपासचा प्रॉफिट, 1800च्या वरती आला, पण आपण राऊंड नंबर 1800 बघू. त्याच्यानंतर ट्यूजडेला नाही वेनसडेला मला 2500चा लॉस झाला. जसं आज 2500 तुम्ही मग असे बघितलं असेल तर 2500चा आज वेनसडेला लॉस झाला, आणि थर्सडेचा माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे त्याच्यामध्ये मला 3500चा प्रॉफिट झाला. ओके, 3500 प्रॉफिट, 1800 प्रॉफिट आणि 2500 लॉस. आणि आजचा फ्रायडेचा बघत असाल तर मला आजसुद्धा 2500चा लॉस झाला. पहिला ट्रेड होता तो कॉस्ट टू कॉस्ट निघाला, 1700च्या आसपास मला प्रॉफिट निघाला. त्याच्यानंतर मार्केट जे क्विक रिव्हर्स झालं त्याच्यामध्ये माझा SL हा कॉस्ट टू कॉस्ट गेला. ओके, त्याच्यानंतर मी रीएंट्री घेतली. रीएंट्री कुठे घेतली ते पण तुम्हाला क्लिअर सांगतो, पण अगर तुम्ही बघत असाल फक्त तुम्ही हे चेक करा, मार्केट साईडवेज असूनसुद्धा कुठे मोमेंटम न करता मी हे कॉस्ट टू कॉस्ट निघालं आहे. जस्ट इमॅजिन करा, समजा मार्केट ट्रेंडी होत असतं तर मला प्रॉफिट किती झाला असतं. ओके, तुम्हाला ते सांगतो जेव्हा मार्केट साईडवेज असेल जे ऑप्शन बाईंग करतात त्यांनी एंट्री ही घेऊच नका. जे ऑप्शन सेलिंग करतात, मला वाचवलं कोणी, मी तुम्हाला सांगतो मला वाचवलं फक्त रिस्क आणि रिवॉर्डने. माझा रिस्क रिवॉर्ड मी ॲट द मनीमध्ये करत असलो तरी माझा रिस्क रिवॉर्ड हा 1:2 किंवा 1:3 तर असायचा. कारण जेव्हा माझा पहिला SL गेला, पहिला प्रॉफिट झाला त्याच्यामध्ये माझा SL कधी 750 पॉईंटच्या आसपासचा होता रुपयाचा. ओके, त्याच्या अगेन्स्ट मला 1800 म्हणजे ऑलमोस्ट इकडे 1:3च्या आसपासचा प्रॉफिट मिळाला. 2500चा लॉस झाला, त्याच्यामध्ये माझा 2दा लॉस झाला. 3500चा प्रॉफिट झाला, त्याच्यामुळे मी एव्हरेजिंग केली. एव्हरेजिंग कुठे गेली ते तुम्हाला सांगतो मी. जेव्हा मला पहिली 2 लॉट कॉल सेल गेले ना पुट सेल गेले, त्याच्यामध्ये मला जेव्हा 1500चा प्रॉफिट होत होता तर मी काय केलं, मी अजून एक्स्ट्रा 2 लॉट ॲड केले, जेणेकरून माझा हा लॉस हा मी कॉस्ट टू कॉस्ट प्रॉफिट याचा SL मी माझा कॉस्ट टू कॉस्ट केला, आणि दुसऱ्याचा SL मी फक्त 1000 रुपये ठेवला. ओके, तर माझी रिस्क फक्त खूप कमी होती, आणि त्याच्या अगेन्स्ट मला 3500चा प्रॉफिट मिळाला. ओके, जिथे मला 1800च्या आसपासचा प्रॉफिट मिळाला तिकडे मला 3500 मिळाले. का मिळाले? कारण मी एव्हरेजिंग केली. कारण माझा पहिला प्रॉफिट हा 1500चा झाल्यावरती मी माझा SL हा कॉस्ट टू कॉस्ट केला, आणि माझ्या सेटअपमध्ये बसवता सगळ्या माझ्या बॉक्स ते माझे टिक होत होते, त्यामुळे मी तो एंट्री घेतली. इथे का एंट्री घेतली? कारण इकडे मला दिसत होतं की मार्केट अजून माझ्या साईडला जाऊ शकत नाही, पण इकडे मला एक क्लिअर अंदाज येत होता की कदाचित मार्केट हे माझ्या साईडने जाऊसुद्धा शकतं. त्यामुळे मी इथे ॲव्हरेज केलं, 3500चा प्रॉफिट झाला. आणि आजचं तुम्हाला सांगायचं झालं, सो मी माझी एंट्री 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये घेतलं, आणि आज मी व्हिडिओ बनवतो कारण मी आज घरी आहे, आणि त्याच्यामुळे मी थोडा लेट उठलो, त्यामुळे माझी एंट्री आय थिंक इथे कुठेतरी झाली. ओके, अगर मी लवकर उठलो असतं तर माझी एंट्री इथे झाली असती तर काय फायदा असता, माझा SLला कॉस्ट टू कॉस्टच गेला असता, फक्त जो 2500चा जो लॉस असता तो नसता झाला. ओके, सो इथे एंट्री घेतली, इथे येईपर्यंत मला प्रॉफिट दिसलं. त्याच्यानंतर मार्केटला इथे येईपर्यंत माझा कॉस्ट टू कॉस्ट मी निघून गेलो. ओके, त्याच्यानंतर मी परत रीएंट्री घेतली. रीएंट्री का घेतली एक सिम्पल सांगतो. मार्केट वरती गेलं, वरून रिजेक्शन येत होतं, त्याच्यानंतर परत सेकंड कॅन्डल आली, परत वरती गेली, परत रिजेक्शन आली. तेव्हा मग ऑलरेडी 3 ग्रीन कॅन्डल बनवत आहे, तर मी विचार केला की आता मार्केट हे रिव्हर्स होऊ शकतं आणि बऱ्यापैकी मोठा ट्रेड मिळू शकतो. त्यामुळे मी रीएंट्री घेतली, स्लाइटली इन द मनीमध्ये होती, आणि त्याचा 50 पॉईंटचा SL होता. तो 50 पॉईंटचा SL खूप लगेच निघून गेला. ओके, सो ही माझी आजची ह्यावेळीची पोझिशन होती. तुम्हाला 3500चा प्रॉफिट दिसतं आहे, त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल, पण बाकीचे 2 फोटो मला मिळत नाही आहे. सो त्याच्यामुळे मी ते अपलोड नाही करत आहे, पण जे आहे ते मी तुम्हाला जेन्युइनली सांगितलं आहे की मी आठवड्यामध्ये मला सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं मस्त मला 10,000, 20,000, 50,000 प्रॉफिट झाला आहे. पण जे आहे ते आहे.
या आठवड्यामध्ये मार्केट साईडवेज असल्यामुळे मी कॉस्ट टू कॉस्ट निघालो आहे. कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आपला एक ट्रेंड मिळेल. पुढच्या आठवड्यामध्ये मला एक बऱ्यापैकी प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना थोडासा डाऊट आला असेल की माझे प्रॉफिट हे खूप छोटे छोटे का होतात. त्याच्यामागचे 2 रिझन आहेत. ते तुम्हाला 2 रिझन सांगतो मी. पहिला रिझन तर आहे मार्केट साईडवेज आहे. ओके, त्याच्यामुळे मी जबरदस्ती एंट्री घेत नाही, क्वांटिटी कमी मारतो. आणि दुसरं रिझन अगर तुम्ही बघत असाल तर मी इन द मनीमध्ये करतो प्रत्येक वेळी. पण हे मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज असल्यामुळे मी हे ॲट द मनीवरती करतो आहे, किंवा ॲट द मनी किंवा आउट ऑफ द मनी करतो. स्लाइटली एक पॉईंटने मी आउट ऑफ द मनी करतो आहे किंवा ॲट द मनीमध्ये करतो आहे. आणि ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनीमध्ये प्रॉफिट हा जास्त होऊ शकत नाही. ओके, जेव्हा मी इन द मनीमध्ये करतो तेव्हा मी 2 लॉटवरती 14-15 प्रॉफिट करतो. पण ॲट द मनीवरती तेवढं हे पॉसिबल होतच नाही. ॲट द मनीचे प्रीमियम 50-60 पॉईंट असतील तर त्यांच्यामध्ये एवढा प्रॉफिट हा होणारच नाही. त्यामुळे तुम्हाला माझे 1800-3500चा प्रॉफिट दिसतो आहे का. तेच मला दिसत होतं की ॲटलिस्ट मार्केट हे साईडवेज आहे, तर आपण ॲट द मनीचे प्रीमियम झिरो करायचा प्रयत्न करूया. ओके, सो त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट हा कमी दिसतो आहे. पण अगर ह्याच्या अगेन्स्टमध्ये अगर समजा ह्या आठवड्यामध्ये मी इन द मनीमध्ये प्रॉफिट ट्रेड घेतला असता, जिथे ह्या आठवड्यामध्ये मी कॉस्ट टू कॉस्ट निघालो आहे तिकडे मी लॉससुद्धा केलं असतं. ओके, सो त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळायला पाहिजे की आपल्याला ट्रेंड केव्हा मिळणार आहे आणि आपण केव्हा डीप इन द मनीमध्ये ट्रेड घ्यायला पाहिजे किंवा ॲट द मनीमध्ये ट्रेड घ्यायला पाहिजे. ओके, फक्त आपल्याला तेच फॉलो करायची की 2 पॉईंट सांगतो तुम्हाला अजून एक, की मार्केटला आपण फक्त ट्राय करायचं आपण कधी ॲट द मनी घ्यायला पाहिजे आणि कधी इन द मनीमध्ये घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही पहिली गोष्ट आली. आणि दुसरी गोष्ट अशी असेल किंवा क्वांटिटीमध्ये चेंजेस कशी व्हायला पाहिजे. जसं की तुम्हाला मी तर ह्या आठवड्याचा ट्रेडमध्ये पण सांगणार आहे, आपल्याला केव्हा आपली फुल क्वांटिटी मारायला पाहिजे आणि केव्हा आपल्याला हाफ क्वांटिटी मारायला पाहिजे हे सुद्धा कळायला पाहिजे. जेव्हा आपल्याला ह्या 2 गोष्टी कळतील ना, तेव्हा आपला जो ट्रेड आहे तो एक बऱ्यापैकी इझी होऊन जाईल. ट्रेडिंग सेटअप एकदम इझी होऊन जाईल. फक्त आपल्याला ह्या 2 गोष्टी कळायला पाहिजे. ॲट द मनी करायचं की आउट ऑफ द मनी करायचं किंवा फुल क्वांटिटी मारायची किंवा हाफ क्वांटिटी मारायची. ठीक आहे, आपल्याला हे फॉलो केलं तरी आपल्याला हे बऱ्यापैकी प्रॉफिट सुद्धा होऊ शकतं. ओके, आणि तुम्ही माझ्या अगर तुम्ही जुने सबस्क्रायबर्स आहेत तर तुम्हाला माहिती असेल की मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो वरती म्हणजे जसं मार्केट जात असेल तेव्हा तुम्हाला सांगतो केव्हा हाफ क्वांटिटी मारायची असेल आणि तुम्हाला केव्हा फुल क्वांटिटी मारायची हे मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर सांगतो. सो आता आपण बघूया की सोमवारी मार्केट पुढे जाऊ शकतं आणि आपल्याला एक सिम्पल सेटअप काय मिळू शकतं ते बघूया. मी माझी ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सांगून टाकेन ह्या व्हिडिओमध्ये. सो आपण डेली टाईम फ्रेमपासून चालू करू जेणेकरून एक क्लिअर अंदाज येईल की मार्केटमध्ये मोमेंटम कशी होते. ओके, सो मार्केटने तुम्हाला पहिलं सांगतो मार्केट हे खाली गेलं, वरती गेलं, परत खाली आलं, परत हे वरती गेलं, डब्ल्यू पॅटर्न ब्रेक केला. डब्ल्यू पॅटर्न ब्रेक केल्यानंतर मार्केटने इथूनच सपोर्ट घेतला. म्हणजे काय आलं, मार्केट खाली गेलं, वरती गेलं, एक रिटेस्ट केला, त्याच्यानंतर परत ब्रेक केला आणि त्याच्यानंतर परत इथे येऊन त्याने सपोर्ट केला. म्हणजे तो हायर हाय बनवता. बरोबर, सो आता मार्केटला एकदम सिम्पल ठेवूया आपण. मार्केट जोपर्यंत ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती ओपन होत असेल किंवा ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती जात असेल त्यासाठी मार्केट हे माझ्यासाठी हे बुलिशच असेल. ओके, सो मी तुम्हाला ट्रेड एकदम सांगतो 15 मिनिटामध्ये. मार्केट कुठे इथे फ्लॅट ओपन झालं किंवा इथे ओपन झालं आणि हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. जे ऑप्शन बाईंग करतात त्यांना ॲटलिस्ट ह्या लेवलच्या वरती एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होते. भले मग त्याचा वीक राहिला तरी चालेल किंवा कम्प्लिटली बॉडी राहिली तरी चालेल. ओके, आणि त्याचा हाय ब्रेक केला आपण एंट्री घेऊ शकतो. लो त्याचा SL असेल. ओके, मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. आपण आपला SL हा कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो आणि टार्गेट हा कमीत कमी 1:4 पर्यंत ठेवा. ओके, कारण ह्या आठवड्यामध्ये मला दिसतं आहे की एक बऱ्यापैकी ट्रेंड येऊ शकतो मार्केटमध्ये आणि बऱ्यापैकी प्रॉफिटसुद्धा होऊ शकतं. ओके, सो माझं अपसाईडला ही असेल आणि मी माझं सेटअप सांगते तुम्हाला. मार्केट अगर ओपन झालं इकडे फ्लॅट ओपन होऊन ब्रेक केला तर मी एक डीप इन द मनीमध्ये म्हणजे ऑलमोस्ट 300-400 पॉईंटच्या आसपासचा मी पी सेल करीन आणि ॲट द मनी किंवा मग स्लाइटली आउट ऑफ द मनीचा मी एक पी बाय करीन. म्हणजे माझा सेटअप कसा होणार, हा माझा सेटअप होणार. बरोबर, वरच्या साईडला माझा प्रॉफिट असेल, हे डाऊन साईडला माझा लॉस असेल. ओके, आणि त्याच्यामध्ये पण माझ्यामध्ये 1:3च्या आसपासचा प्रॉफिट असेल. पण तो जो लॉस आहे तो इकडचा जो लॉस आहे तो मी 0 लॉस किंवा एक मिनिमम लॉस करायचा प्रयत्न करेन अगर माझ्या अगेन्स्टमध्ये मार्केट जात आहे तर. ओके, सो हे झालं अपसाईडचं. डाऊन साईडचं म्हटलं तरी माझ्यासाठी अजून डाऊन साईडला मार्केट जोपर्यंत
या ग्रीन कॅन्डलच्या खाली मार्केट जात नाही तोपर्यंत माझ्यासाठी हे पॉझिटिव्हच आहे. मार्केटला डाऊन साईडला जायचं असेल तर मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं, मोठा गॅप डाऊन ओपन झाला, हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. फक्त आता ते सांगतो, आता क्वांटिटीमध्ये चेंजेस कसे करायचे तुम्हाला सांगतो. तुम्ही वरच्या साईडला जात असाल तुम्ही फुल क्वांटिटी मारू शकता. डाऊन साईडला हा लेवल ब्रेक होत असेल तर क्वांटिटी हाफ करा. म्हणजे वरती तुम्ही 4 लॉट मारत असाल तर मी डाऊन साईडला 2च लॉट मारणार. ओके, जसं मी जो सेटअप सांगितला त्याच्यामुळे मी 4 लॉट पी सेल करीन वरच्या साईडला. पण हा ब्रेक झाला तर मी फक्त 2 लॉट कॉल सेल करीन, ते पण डीप इन द मनीमध्ये. ओके, डाऊन साईडला मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. आपण आपल्या एसला कॉस्ट करू शकतो. कारण आता हा लेवल ब्रेक होत असेल तर पहिला टार्गेट आपल्याला हा इझिली मिळेल आणि ह्यामध्येच आपला 1:4चा टार्गेटसुद्धा कंप्लीट होईल. पण त्याच्या अजूनसुद्धा मग खाली जाऊ शकतो मार्केट. ओके, तो पुढच्या आठवड्यामध्ये मला एक बऱ्यापैकी ट्रेंड दिसतं आहे आणि एक बऱ्यापैकी प्रॉफिट व्हायचा प्रयत्न आहे, चान्सेस आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगतो, पाठवतो, तुम्ही पण ट्रेड करा आणि एक बऱ्यापैकी प्रॉफिट कमवा. जे ऑप्शन बाईंग करतात त्यांच्यासाठी अगर तुम्ही फक्त आणि फक्त माझे मार्केट ॲनालिसिसचा जरी व्हिडिओ बघाल ना तरी तुम्हाला एक बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो. ओके, त्यामुळे जास्त कोर्सच्या वगैरे मागे पडू नका. फक्त मला वेळ मिळत नाही, जसं मला आता ख्रिसमस मिळत समजा वेळ मिळत असेल तर मी माझे व्हिडिओ परत डेली अपलोड करेन. मला फरक नाही पडत की किती लोक माझे बघतात, 10 लोक बघतात, 15, 20, 1000, 10,000, मला त्याने काहीच फरक नाही पडत. पण जे माझे 10, 15, 20 लोक बघतात अगर ते सुद्धा प्रॉफिटेबल राहिले तरी माझ्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही कोर्स घेण्यापेक्षा फक्त मार्केट ॲनालिसिस फॉलो करा किंवा तुम्ही स्वतः मार्केट ॲनालिसिस करा. एक सिम्पल मार्केट ॲनालिसिस हे खूप सिम्पल आहे. फक्त त्याच्यावरती आपल्याला अप्लाय करायची ती गोष्ट. ओके, ती अप्लाय करणंच कठीण आहे. त्यामुळे फक्त मार्केट एकदम सिम्पल ठेवा, ट्रेड एकदम सिम्पल करा, प्रॉफिट हा होणारच. ओके, ख्रिसमसमध्ये कदाचित माझे व्हिडिओ परत एक डेली यायला चालू होतील, पण त्याच्या आधीचा चान्स थोडं कमी वाटतं कारण आज घरी असल्यामुळे तुम्हाला आता दुपारी तुम्हाला व्हिडिओ मिळतं. पण फक्त आणि फक्त मार्केट तुम्ही स्वतः पण ॲनालिसिस करा. एक सिम्पल एक रेजिस्टन्स मार्क करा, एक सपोर्ट मार्क करा. त्याचा लेवल ब्रेक होत असेल तर वरती जा, त्याचा लेवल डाऊन साईडला ब्रेक असेल खालच्या साईडला. फक्त एवढं सिम्पल ठेवा. अगर तुम्हाला कळत नसेल तर फक्त आणि फक्त माझ्या मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ बघा आणि ट्रेड करा, तुम्ही प्रॉफिटेबल होणारच. ओके ओके, आणि तुम्ही अजून माझ्या टेलिग्राम चॅनलला फॉलो नसेल केला तुम्ही फॉलो करू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला QR कोड दिसत असेल, तुम्ही स्कॅन करा आणि फॉलो करा. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटसुद्धा करू शकता. धन्यवाद.